जय श्रीराम. जय श्रीराम. आज किती आहेत आपल्याकडे? आज आपल्याकडे 6 गाय आहेत. सहा गाय आहेत. देशी मध्ये प्युअर गावरांमध्ये आहे. हो देशी. हा, एक नंबरच्या गायचं काय सांगता या? त्या गायची आपण 40,000 रुपये किंमत केलेली आहे. हा, हिला 8 लिटर दुधाची गॅरंटी आहे. 8 लिटर दुधाची गॅरंटी. हो एकदम कोटेबाज गाय आहे. शांत स्वभावाची. एकदम शांत स्वभावाची. काय हात झालं घालून दाखवता का? हो एकदम शांत स्वभावाची. बघा शकता एकदम पाहता शांत स्वभावाची. मित्रांनो, अशा प्रकारची गाय आहे. प्युअर गावरांमध्ये आहे. काय होईल फायनल तिचं? आणि तिला 35,000 रुपये द्यायची. 35,000 देत आहे. हो दुधाची क्षमता काय म्हणले? तिची 8 लिटर क्षमता दुधाची. 8 लिटर क्षमता आहे. हो. मित्रांनो, गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा. हा, 2 नंबरच्या गायचं काय सांगताय? ही 2 नंबरची गायची आपण 35,000 रुपये सांगितलेली. 35 सांगताय का? हो एवढा बसल्या कमी होत्याल? थोडे भर कमी होतील. हे काय देशी गाय आहे, फक्त संवर्धनाचं काम करू राहिले आपण. यात पैसा कमवायचा नाही जास्त आपल्याला. हा फक्त प्रत्येक माणसाने एक देशी गाय पाळली पाहिजे ह्या उद्देशाने आपण या गाय ठेवलेल्या आहेत. आता हा, काय किंमत होईल फायनल? त्या गायची 35 सांगून 30,000 रुपयाला फायनल द्यायची. ओके. एकदम छान स्वभावाची आहे. किती दिवस बाकी आहेत? तिला काय 8 दिवस बाकी आहेत फक्त. 8 दिवस बाकी आहेत ना? हा, ही 3 नंबरची गाय. ही 3 नंबरची गाय आहे. दुसऱ्या जातामध्ये आहे, कारवडे. हा, काय होईल तिचं? एकदम शांत स्वभावाची आहे गाय. हिची पण आपण 35,000 रुपये किंमत केलेली आहे. 35,000 हो. किंमत सांगताय? हो फायनल काय होईल? देऊ नको 30,000 रुपयाला. पाहता मित्रांनो, 30,000 गाय उपलब्ध आहे हो. प्युअर गावरांमध्ये. आणि कोणाच्या विक्रीसाठी असल्या ना तरी पण आपण खरेदी करू. हा मित्रांनो, तुमच्याकडे विक्रीला असेल तर संभाषण यांना संपर्क करा, ते खरेदी करतील. आणि तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट संपर्क. किती वेताची असेल संभाषण? दुसऱ्या व्याताला ही. ओके. हो. 3 नंबरची गाय. हो. फायनल काय होईल? तिला 30,000 देऊन टाकू फायनल. ओके. हिचं काय सांगताय? हिची आपण 45,000 रुपये किंमत सांगितली आहे. सायवाल क्रॉस मध्ये गाय थोडी. हिला 8 लिटर दूध चालू आहे. 8 लिटर दूध चालू हो आहे. खाली कारवड आहे सायवालची. कारवड तिकडे बांधले. पाहताय मित्रांनो, अशा पद्धतीची गाय आहे. 8 लिटर दूध आहे सध्या तिला. हो 8 लिटर दूध पिळून दिलं जाईल. एकदम छान बिगर भाला. किती दिवस झाले वेलेली? हिला एक 8 ते 10 दिवस झाले वेलेली. बघ वासरू दाखवतो आपण. हा, पाहताय मित्रांनो, हे इकडे वासरू. इकडे 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 पाहताय इकडे इधरला. वासरू आहे. अरे बच्चा बघ काय इकडे येऊन. पाहताय, हे अशा पद्धतीचं वासरू आहे हिचं. काय होईल किंमत म्हणले सर? 40,000 देऊन टाकू फायनल. 40,000 फायनल द्या. हो ओके. 4 नंबर बिगर भाला दूध दिला बिगर भाला. हा, हो ही 5 नंबरची गाय काय सांगताय? गावामध्ये गावठी मध्ये गाय आहे. एकदम शांत स्वभावाची गाय आहे. किंमत काय होईल? तिची 35,000 रुपये किंमत आहे. 35 होईल का? एवढं बसल्या कमी होईल का? होय ना कमी होय ना 30,000 फायनल देऊन टाकू. ओके. मित्रांनो, गाय खरेदी काय करा. ह्या गायचा माग पुढे करून यावर करून टाकू आपण. कारण की ना फक्त दीर्घ आपलं गावरान देशी गाय ना आपल्या महाराष्ट्रात राहिलेलं नाहीये. ही देशी गाय कोणी सगळं प्रत्येकाने पाळावा असा आपला इच्छा आहे. त्याच्यामुळे ना ही देशी गाय आपण उपलब्ध केलेली आहे आता. मित्रांनो, तुम्हाला देशी गाय खरेदी करायची असेल तर संभाषण यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय. पाहताय, अशा पद्धतीच्या चांगल्या क्वालिटीच्या देशी गाय दूध देणारे ते उपलब्ध करून देतात. खरेदी करायचं असेल तर लगेच संपर्क करा. आणि विक्री करायचं असेल तरी संपर्क करा, ते हो. खरेदी सुद्धा करतात. सर, ह्या पांढऱ्या गायचं काय सांगताय? या पांढऱ्या गायची फक्त आपण 22,000 रुपये सांगितलेले. 22,000 सांगितले का? पाहताय मित्रांनो, अशा पद्धतीची गाय आहे. खाली कालवड आहे. दूध किती आहे सध्या? तिला 2 लिटर दूध आहे. 2 लिटर दूध आहे. आणि खाली कालवड आहे. सायवाला मध्ये कालवड आलेली तिला. इंजेक्शन सायवालचं बोललं होतं मालकाने. सायवाला मध्ये कालवड आलेली. पाहता मित्रांनो, साईवाल मध्ये कालवड झालेली आहे. कालच वेलेली ती. काय होईल फायनल तिचं? काय 20,000 देऊन टाकू. 20,000 देत आहे.